बसू. तर त्यावेळेसचा हायकोर्ट म्हणजे रामेश्वर शास्त्री होते. काही देवच्या काही लोकांनी विचार केला, अरे तुकोबाराय आता कवित्व करायला लागलेत, अभंग रचना करायला लागलेत म्हणे, नाही का. रामेश्वर शास्त्रींकडे याचिका दरज केली, नाही का. समजा आपण जर आपलं कोणी लोक त्रास द्यायला लागले, आपल्याबरोबर लोक आपल्या बाबतीत वाईट बोलायला लागले, समजायचं आपली प्रगती सुरू झालेली आहे, बरं का, आपण प्रगतीपथावर आहोत, असा त्याचा अर्थ आहे. रामेश्वर शास्त्रींकडे याचिका दर्ज केल्यानंतर रामेश्वर शास्त्रींना सांगितलं, अहो म्हणले ते देहूचे बोलोबा आंबिले यांचे पुत्र तुकोबा आंबिले हे म्हणे वेदाचे प्राकृत अभंगामध्ये करतात, नाही का, आणि लोकही त्यांच्या तालावर नाचायला लागलेले आहेत, त्यांचे अभंग लोक डोक्यावर घेऊन नाचतात म्हणे. तर रामेश्वर शास्त्री म्हणले, असं बरोबर. रामेश्वर शास्त्रींनी ठीक आहे म्हणले, चला बघू आपण. विद्वान लोक गाफील लोकांच्या नादी लागत नाहीत. विद्वान माणसाचं लक्षण आहे, बरं का. विद्वान माणूस विचार करून पाऊल उचलत असतो. रामेश्वर शास्त्रींनी विचार केला की तुकोबारायांच्या अभंग डोक्यावर घेऊन लोक नाचतात, म्हणजे तुकोबाराय नेमकी विद्वान किती आहे, चला परीक्षा घेऊया, थोडंसं तुकोबारायांची थोडीशी छेडछाड करूया आपण, म्हणजे असं विचार केला रामेश्वर शास्त्रींनी. फार टोकाची भूमिका नव्हती. तर म्हणले चला, निघाले रामेश्वर शास्त्री. आणि काय त्यांचा थाटमाट महाराज, देवकरांनी मोठं त्यांचं स्वागत केलं, रामेश्वर शास्त्रींचं फार मोठं स्वागत केलं. त्या ठिकाणी रामेश्वर शास्त्री आल्यानंतर गर्दी जमा झाली. नेमकं काय झालं. मग चौकामध्ये गर्दी जमा झाली. तुकोबारायांना बोलवलं. माझ्या तुकोबारायांना चव्हाट्यावर उभं केलं, हो, मध्यस्थी उभं केलं. मग ज्ञानाच्या अभिमानाने क्रोधायमान होऊन रामेश्वर शास्त्रींनी प्रकट प्रश्न विचारले तुकोबारायांना. काय तुकोबा, वेदाचं प्राकृत तुम्ही अभंगामध्ये उतरवता म्हणे. तुकोबा म्हटले, अहो मग त्यात काय झालं, नाही का, माझ्या भगवान परमात्म्याने मला आज्ञा केलेली आहे. काय अधिकार आहे तुम्हाला, कोणी अधिकार दिलाय, तुम्ही ब्राह्मण आहेत का नेमकं कोण आहेत, ब्राह्मणांनी करावं हे, सर्वसामान्य तुम्ही समाजामध्ये आलेले आहात, कुणब्याचा पोरगे आहात तुम्ही, नाही का, कोणी अधिकार दिला तुम्हाला हा. म्हणले, पहा अधिकार काय कोणी दिलेला नाही, परंतु माझ्या स्वप्नामध्ये नामदेवराय आले, भगवंत आले. तुकोबाराया, इथून पुढे तुम्ही आज्ञेने जीवाला, नाही का, धर्माचं तुम्ही आज्ञेने लोकांना सन्मार्गी लावा, त्यांनी आज्ञा केली म्हणून मी ते करत आहे. उद्या सकाळी 5 वाजता सर्व जे काही तुमचं असेल वह्या बिह्या लिहिलेलं सर्व जमा करून माझ्याकडे आणून